माणसातील हैवानाचे नीच कृत्य 3 वर्षीय लेकराचा, 3 वर्षीय बाळाचा, 3 वर्षीय मुलीचा अत्याचार करून निर्गुण खून. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका नराधमानं 3 वर्षीय लेकराचा, 3 वर्षीय मुलीचा अत्याचार करून निर्गुण खून केला. खरंच मानवी मनाला, मानवी जीवनाला आणि मानवी संवेदनाला कायमची जखम करून टाकणार ही घटना. काय निषेध करावा, कसा निषेध करावा, शब्दही रक्तबंबाळ झालं. एवढ्याशा 3 वर्षाच्या एवढ्याशा लहान लेकरावरती एवढा क्रूर अत्याचार आणि त्यानंतर निर्गुण त्या लेकराचा, त्या बाळाचा निर्गुण खून केला. खरंच मानवता सुद्धा घैवरली. अरे सैतान आणि अत्याचारानं सुद्धा शर्मेनं मान खाली घालावी अशातली क्रूर अशी घटना आहे. खरंच जनावरांमध्ये मुली सुरक्षित आहेत, पण माणसामध्ये मुली सुरक्षित नाही. ह्या अशा प्रकारच्या घटना पाहिल्यानंतर, घटना घडत असताना आपण माणूस आहोत याची लाज वाटायला लागते. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कलंकित झाला. खरंच यज्ञा बाळा, तुझ्या वेदना कधीच आम्ही समजू शकणार नाही. एवढा अत्याचाराला तू बळी ठरली. परंतु डोंगराळे गावातच काय, पण संपूर्ण महाराष्ट्रातील माणूस मात्र यज्ञा बाळा, तुला न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत लढा दिला जाईल. त्या नराधमाला जोपर्यंत जाहीर फाशी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा लढा दिला जाईल. त्या नराधमाला जरी फाशी झाली, लोकांच्या मागणीप्रमाणे जरी फाशी झाली, तरी सुद्धा मानवी संवेदनाला झालेली जी जखम आहे ती सतत भळभळत राहील. त्या कुटुंबाची, त्या गावातील आणि समस्त महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील प्रत्येक माणसाच्या मनाला आणि संवेदनाला झालेली जखम ही सतत भळभळत राहील. आणि म्हणून अपवाद अशा ज्या वेळेला घटना घडतात, एवढ्याशा लहान लहान लेकरावरती जेव्हा अत्याचार घडतात, त्यांचे निर्गुण खून पाडले जातात, ज्यावेळेला अशा अपवादात घटना घडतात त्यावेळेला त्या कायदे मरण स्वस्थ झालेले आहे. माणसाला भीतीच उरली नाही. आपल्या नीच कृत्याची माणसाला लाज वाटत नाही, भीती वाटत नाही. कायद्याच्या परिणामाची चिंता वाटत नाही, भीती वाटत नाही. म्हणून आता कायद्यानं सुद्धा, आता बदलत्या काळानुसार कायद्यामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे. कायद्यानं सुद्धा आता बदललं पाहिजे. अशा अपवादात ज्यावेळेला घटना घडतात, कायदा हातात घेऊ नये. ज्या घटना घडल्यानंतर त्या आरोपीला कोर्टात नेल्यानंतर लोकांचा आक्रोश उसळला, जनसागर उसळला. कोर्टाच्या गेटमध्ये घुसून लोकांनी त्या आरोपीला जाहीर फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या अशा म्हणून जनआंदोलन आक्रोश केला. परंतु कायदा हातात घेऊ नये ठीक आहे, परंतु कायद्यामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त अशा प्रकारच्या घटनेनंतर जेवढ्या शिक्षेची तरतूद आहे त्याच्या पलीकडे सुद्धा मोठ्यात मोठा गुन्हा अशा प्रकारचा झालेला आहे. अशा प्रकारची घटना घडलेल्या आहे. म्हणून अपवादात्मक दृष्ट्या अशा जेव्हा प्रसंग, अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा अपवादात्मक दृष्ट्या घटनेमध्ये सुद्धा कायद्यामध्ये दुरुस्ती झाले पाहिजे. अरे नको त्या वेळेला संविधान विरोधी, घटनेविरोधी तुम्ही घटना दुरुस्ती करताय, पण महाराष्ट्रावा देवा अशा चिमुकत्या लेकरा बाळावरती जेव्हा अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला त्या आरोपीला कठोरात कठोर अपवादात्मक शिक्षा देणे सुद्धा घटनेमध्ये तरतूद आणि घटनेमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. म्हणून अपवादात्मक म्हणून
कायद्याची भीती आणि कायद्याचा सन्मान आणि अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारच्या घटनेला रोख लावण्यासाठी, कायमचा रोख लावण्यासाठी कायद्यामध्ये सुद्धा आता बदल झाला पाहिजे. म्हणून त्या बदलाची सुरुवात या मालेगावातल्या डोंगराळ भागातल्या 3 वर्षाच्या बाळावरती जे अत्याचार झाला त्या आरोपीला जाहीर फाशी द्यावी. लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये, फास्ट जलद गतीने न्यायालयामध्ये हा खटला सुरू करून त्याला जास्तीत जास्त 8 दिवसाच्या आत, 15 दिवसाच्या आत आणि महिन्याच्या आतच त्याला लोकांसमोर जाहीर फाशी द्यावी आणि ही कायद्याची अपवादात बाब म्हणून लोकांसमोर पुढे आणावे. अन्यथा नागपुरामध्ये अशाच लिंगपेशाला, अशाच गुंडाला भर कोर्टात तेथील महिलांनी खून केला, हत्या केली होती. भर कोर्टात अशा लिंग पिसाट आणि गुंडाला नागपूरच्या कोर्टामध्ये तेथील महिलांनी कोर्टात घुसून न्यायालयाच्या कक्षेत त्या गुंडाची हत्या केल्याची घटना महाराष्ट्रात घडलेली आहे. हैदराबादमध्ये अशाच आरोपीला एन्काउंटर झालेल्याची घटना घडलेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा घडलेली आहे. आणि म्हणून पोलिसांनी आता याचा एन्काउंटरच करावा किंवा जलद गतीने न्यायालयामध्ये खटला चालू करून याला तात्काळ आणि महिन्याच्या आतच या नराधमाला फाशी दिली जावी. आणि त्यासाठी सुद्धा अशा घटना घडू नये म्हणून घटना दुरुस्ती व्हावी, कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्ती व्हावी, तरच अशा प्रकारच्या घटनेला आळा बसेल.